एक्झामिनेशनचा पेपर उद्या आहे आणि अजूनही जाहिरात लेखन कसं करायचं हे बिलकुल समजत नाहीये, म्हणून तो क्वेश्चन तुम्ही स्किप करताय. तर असं अजिबात करू नका, कारण आजचा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी जाहिरात लेखन कसं करायचं अगदी सोप्या शब्दांमध्ये. आणि एक पाहणार आहोत आपण जाहिरात लेखनाचं खूप इझी खूप सिंपल एक्झाम्पल, ज्यामधून तुम्हाला डिटेल आयडिया येईल जाहिरात लेखन कसं करायचं. म्हणजे उद्या तुमची बोर्ड एक्झामिनेशन असेल, उद्या तुमचा पेपर असेल, तरी सुद्धा आज तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात म्हणजे तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क गॅरंटेड मिळणार आहे. तर कोणताही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. परंतु त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लगेच जाऊन करा, व्हिडिओला लाईक करा, सगळ्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा. आणि अशा प्रकारचे कोणते व्हिडिओ तुम्हाला पाहायचे आहेत, मराठी, हिंदी, इंग्लिश, 10th, 11th, 12th बोर्ड, हे नक्की मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा, कारण मी तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर चला सुरू करूयात आजचा व्हिडिओ, जाहिरात लेखन कसं करायचं. तर आता आपण पाहणार आहोत जाहिरात म्हणजे काय. जाहिरात म्हणजे असा मजकूर जो वस्तू आणि सेवांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवतो. जाहिरात म्हणजे काय, कोणतीही वस्तू आपल्याला खरेदी करायची असेल किंवा कोणती सेवा उपलब्ध होणार असेल, नवीन आपल्यासाठी कोणतं दुकान ओपन होणार असेल, तर त्याबाबतची माहिती आपल्याला कशी कळते, जाहिरातीमधून. यालाच जाहिरात लेखन असे म्हणले जाते. जाहिरात लेखन म्हणजे काय, जाहिरात कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अर्थपूर्ण असावी, खूप गरजेचं आहे. खूप मोठी जाहिरात जर तुम्हाला दिसत असेल किंवा तुम्ही वाचत असाल, तुम्हाला कळणार आहे नाही. छोट्या शब्दांमध्ये, कमीत कमी शब्दांमध्ये, परंतु जास्तीत जास्त अर्थपूर्ण असली पाहिजे. चांगल्या चित्रांचा, आकारांचा योग्य वापर करून जाहिरातीला आकर्षक बनवावे. हे कसं करायचं एक्झाम्पल थ्रू आपण समजून घेणारच आहोत. परंतु आकारांचा आणि चित्रांचा वापर जाहिरातीला अनुसरून तुम्ही करायचा आहे. ज्या वस्तूंची किंवा सेवांची जाहिरात आहे त्या संदर्भात कमीत कमी शब्दात सर्वाधिक माहिती द्यावी. फॉर एक्झाम्पल, छत्रीच्या दुकानाची जाहिरात आहे तर त्या वस्तूची जाहिरात आहे, त्याची कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त माहिती तुम्हाला प्रोव्हाइड करायची आहे. कसं, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही एका छत्रीची जाहिरात करत आहात आणि तुम्ही एक पॅराग्राफ लिहिला, चालणार आहे का, नाही. तर त्याच बाबतीत तुम्हाला छोटेसे शब्द किंवा छोटेसे ब्रीदवाक्य वापरायचे आहे. जाहिरातीची रचना, जाहिरात लिहिताना ती चौकोनी स्क्वेअर बॉक्स स्वरूपात असावी. हे लक्षात ठेवा, जर तुम्ही स्क्वेअर बॉक्स केला नाही तर तुमचा 1 मार्क जाणार आहे. कोणतीही जाहिरात लिहिताना बॉक्समध्ये लिहिणं खूप गरजेचं आहे. जाहिरातीत संबंधित वस्तूंचा पत्ता क्रमांक आणि ईमेल आयडी स्पष्टपणे नमूद करणे गरजेचे आहे. कोणती जाहिरात आहे बाबा, छत्रीच्या दुकानाची जाहिरात आहे तर त्याचा पत्ता, संपर्क, ईमेल आयडी हे तुम्हाला तुमच्या जाहिरातीमध्ये लिहिणं कंपल्सरी आहे. हे तुम्ही विसरलात तर तुमचा अर्धा ते 1 मार्क जाऊ शकतो. टॅग लाईन, लोगो आणि ब्रीदवाक्य म्हणजे स्लोगन देणं आवश्यक आहे. जाहिरात आहे मोबाईल शॉपची, जाहिरात आहे योगा शिबिराची, तर त्या बाबतीची टॅगलाईन तुम्हाला द्यायची. म्हणजे एक असं वाक्य लिहायचं आहे, त्याने तुमची जाहिरात एकदम अट्रॅक्टिव्ह वाटली पाहिजे, जेणेकरून समोरचा माणूस जो जाहिरात वाचत आहे त्याला ती जाहिरात लक्षवेधी वाटली पाहिजे, म्हणजे त्या जाहिरातीकडे लक्ष तुमचं गेलं पाहिजे. हे कसं लिहायचं तुम्ही अजिबात चिंता करू नका, आपण एक्झाम्पलच्या थ्रू हे एकदम व्यवस्थितपणे समजून घेणार आहोत. आता पाहूयात जाहिरात लेखनाची गुणविभागणी. लक्षवेधी शब्द रचना 1 मार्क. शब्दांची रचना तुम्ही कशी केलेली आहे जाहिरातीमध्ये यासाठी तुम्हाला 1 मार्क दिलेला आहे. आराखडा आणि मांडणी, तुम्ही जाहिरात कशा प्रकारे लिहिलेली आहे, त्याची मांडणी कशी केलेली आहे, बॉक्स केला आहे का नाही, योग्य चित्रांचा वापर केला आहे का नाही, याला 2 मार्क आहेत. अलंकारिक भाषा शैली, भाषा कशी वापरलेली आहे, टिंब, स्वल्पविराम, उकार हे सगळे व्यवस्थित दिलेले आहेत का नाही, ह्याच्यासाठी 1 मार्क आहे. समर्पक संदर्भाचा योग्य उल्लेख, म्हणजे ज्या गोष्टीची जाहिरात आहे त्याचाच उल्लेख तुम्ही केले आहे का नाही, या गोष्टीसाठी 1 मार्क आहे. तर टोटल 5 मार्क या जाहिरात लेखनासाठी आहे. आणि अशा प्रकारचा फॉर्मॅट आणि ही मार्किंग सिस्टीम तुम्हाला तुमच्या जाहिरात लेखनासाठी फॉलो करायची आहे. तर आता या सगळ्याचं एक खूप सोपं एक्झाम्पल म्हणजेच उदाहरण आता आपण पाहणार आहोत, ज्याने तुम्हाला एक बेटर आयडिया येणार आहे. एक खूप चांगलं उदाहरणातून तुम्हाला मी अत्यंत सोप्या पद्धतीने समजून सांगणार आहे जाहिरात लेखन कसं करायचं. तर जाहिरात लेखनाचं उदाहरण आता आपण पाहणार आहोत. उदाहरणामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे, जाहिरात लिहिताना जाहिरात ही संपूर्णपणे चौकोनी म्हणजे स्क्वेअर बॉक्समध्ये तुम्हाला लिहायची आहे, जी तुम्ही इथेही पाहू शकता. पूर्ण चौकोनी बॉक्समध्ये मी संपूर्ण जाहिरात लिहिलेली आहे, कारण जर तुम्ही चौकोनी बॉक्समध्ये जाहिरात लिहिली नाही तर तुमचा अर्धा ते 1 मार्क कट होऊ शकतो.
होण्याची संभावना आहे. त्यामुळे जाहिरात ही चौकोनी बॉक्समध्येच लिहायची आहे, कारण कोणतीही जाहिरात जर तुम्ही चौकोनी बॉक्समध्ये लिहिली तर ती आकर्षक दिसते. जाहिरातीचा हा प्रॉपर फॉर्मॅट आहे. तर चला आपण पाहूया त्याचं उदाहरण. माणिक मोबाईल, इथे मी एक मोबाईल शॉपचं नाव लिहिलेलं आहे. जर तुम्हाला प्रश्नामध्ये मोबाईल शॉपचं नाव दिलेलं असेल तर तुम्ही ते मेन्शन करू शकता. जर दिलेलं नसेल तर तुम्ही तुमच्या आवडीचं मोबाईल सेंटरचं नाव इथे देऊ शकता. त्यानंतर मी जसं तुम्हाला सांगितलं, एक स्लोगन खूप महत्वाचा आहे, टॅग लाईन खूप महत्वाची आहे, जी मी ते मेन्शन केलेली आहे. नवा स्मार्टफोन, उत्कृष्ट अनुभव. आता या टॅग लाईनमुळे काय होतंय बघा, माझी जाहिरात जी आहे ती हायलाईट होते. माझ्या जाहिरातीचा जो मजकूर आहे तो हायलाईट होतोय. आता मी जसं तुम्हाला सांगितलं, जाहिरातीमध्ये चित्रांचा आणि आकारांचा वापर करणं खूप गरजेचं आहे, कारण आपल्याला घरात सुद्धा कोणतीही जाहिरात येते, चित्र किंवा त्याच्यामध्ये आकारांचा वापर केलेला असतो. जसं मी इथे वापरले, अगदी सोप्पा आणि सिंपल एक असा ढग सारखा सिंबल काढलेला आहे, एक आकार काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे स्पेशल ऑफर 10% डिस्काउंट. किती सोपं आहे काढायला, हार्डली तुम्हाला 5 सेकंद लागणार हे काढायला. ओके, म्हणजे स्पेशल ऑफर 10% डिस्काउंट म्हणजे हे हायलाईट होणार आहे. त्यानंतर आता जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही हे सिंपल मोबाईल चित्र अगदी 1 मिनिटात काढू शकता. आणि लक्षात ठेवा, ही जी सगळी चित्र तुम्ही काढणार आहात ही तुम्हाला पेनने काढायची आहेत. पेन्सिलचा वापर जाहिरात लेखनामध्ये बिलकुल करायचा नाही, सगळं तुम्हाला पेननी करायचं आहे. इथे मी एक पेननी मोबाईलचं चित्र काढलेलं आहे. तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही ते काढू शकता. तुमच्याकडे वेळ नाही, काहीही हरकत नाही, तुम्ही चौकोन, त्रिकोण, त्याच्यानंतर असे क्लाउड शेप, स्क्वेअर बॉक्स असा यूज करा, काहीही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर मी काय लिहिलंय बघा, आमची वैशिष्ट्ये. उत्कृष्ट कॅमेरा, 64 मेगापिक्सेल मुख्य आणि 32 मेगापिक्सेल सेल्फी. म्हणजे कॅमेरा खूप महत्वाचा असतो मोबाईलमध्ये, म्हणून मी कॅमेराबद्दल लिहिलं. सुपर फास्ट प्रोसेसर, आजकाल तुम्हाला माहिती प्रोसेसर खूप नवीन लागतो. नवीनतम ऑक्टा कोअरचा प्रोसेसर आहे. दीर्घकालीन बॅटरी, 5000 mAh ची बॅटरी आहे. उत्कृष्ट डिस्प्ले, 6.5 इंचेसचा फुल HD डिस्प्ले मिळणार आहे तुम्हाला फोनच्या ह्याच्यामध्ये. बघा, तुम्ही फोन घ्यायला गेल्यावरती पण एक तुम्हाला लक्षात येत असेल की तुम्ही फोन जेव्हा घ्यायला जाता तेव्हा हे सगळे फीचर्स तुम्हाला फोनमध्ये सांगितले जातात. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे तर या फोनची बाबा किंमत काय, 19,999 फक्त. म्हणजे बघा, स्वस्तात मिळत आहे. आणि प्रत्येक खरेदीवर एक खास भेटवस्तू आपल्याला सुद्धा असं मेन्शन करायचं आहे. हे बघा, मी अगदी गोल काढला एक आणि मेन्शन केले. त्यांनी काय होतंय, तुमची जाहिरात जी आहे ती अट्रॅक्टिव्ह दिसते. सर्व फायनान्सचे लोन, 0% लोन उपलब्ध आहे. इथे हे मेन्शन करायचं आहे. हे अगदी नेसेसरी नाही आहे मेन्शन करणं. तुम्हाला जर मेन्शन करायचं असेल तर तुम्ही करू शकता. जर तुम्हाला हे ऑप्शनल ठेवायचं असेल तुम्ही ऑप्शनलही ठेवू शकता. त्यानंतर पहा, इथे पत्ता मेन्शन करणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला जर एखादी जाहिरात पेपरमध्ये वाचली किंवा तुम्हाला जर कोणतंही पॅम्पलेट घरी आलं तर काय बघता तुम्ही, अरे ही जाहिरात आली पण याचा पत्ता काय, तर पत्ता इथे लिहिलेला आहे मी, सरदार नगर, लक्ष्मी रोड, पुणे 41103. आता खूप लोकांना प्रश्न पडतो की पत्ता तर क्वेश्चन मध्ये दिलेला नाही, मी कसा लिहू. कुठलाही रॅन्डम पत्ता लिहायचा आहे. तुमचा स्वतःचा पत्ता लिहिण्याची चूक मात्र करू नका. रॅन्डम पत्ता लिहा. मोबाईल नंबर पण असाच लिहायचा आहे तुम्हाला, 808900 आणि एक फुल्या म्हणजे काही खरा मोबाईल नंबर लिहायचा नाहीये. वेबसाईट लिहिली आहे मी, manikmobile.in.com. ही त्यांची वेबसाईट आहे. हे सुद्धा मेन्शन करणं गरजेचं आहे, पत्ता, मोबाईल आणि वेबसाईट. आणि नंतर स्क्वेअर बॉक्स आपण कंप्लीट केलेला आहे. जसं तुम्ही इथे पाहू शकता, ही जाहिरात किती अट्रॅक्टिव्ह दिसत आहे. अशा प्रकारचं पॅम्पलेट किंवा जाहिरात तुमच्या घरी जरी आली तरी तुम्हाला ती पाहायला खूप आवडेल, तुम्ही नक्की वाचाल. आणि परीक्षकाला सुद्धा हे वाचायला खूप सोपी आहे, कमी शब्दात आहे, परंतु सगळ्या गोष्टी आपल्याला कळतायत ह्या जाहिरातीमधून की कशाची जाहिरात दिलेली आहे, काय आहे, त्यांचा कंटेंट काय आहे, सगळ्या प्रकारे. तर अशा प्रकारे जाहिरात लेखन तुम्हाला तुमच्या बोर्ड एक्झामिनेशनमध्ये करायचं आहे. याचे नोट्स आहेत, ही जाहिरात तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचे नोट्स मिळून जातील, तुम्ही ऍज अ रेफरन्स म्हणून यूज करू शकता. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ, आवडला ना? आणि सगळ्यात महत्वाचं, या व्हिडिओतून तुम्हाला जे काही नॉलेज मिळालेलं आहे ते तुम्ही तुमच्या फ्रेंड सोबत शेअर करायला अजिबात विसरू नका, कारण तुम्ही स्वतः जाहिरात लेखन शिकला आहात आणि तुम्ही त्यांना समजावत आहात, म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला नक्की हेल्पफुल झालेला आहे असं मी समजेल. फ्रेंड सोबत व्हिडिओ नक्की शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि कोणते कोणते नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी हवे आहेत हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, मी तुमच्यासाठी नक्की नवीन व्हिडिओ अपलोड करेन. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर बोर्ड एक्झामिनेशन.